नेहा स्वावलंबनाची नवी व्याख्या. नेहा मध्यमवर्गीय कुटुंबातील एक हुशार स्वप्नाळू मुलगी. 12वीत उत्तम गुण मिळाले होते. तिचं स्वप्न एक दिवस इंजिनियर बनायचं, स्वतः काहीतरी करायचं, स्वतःच्या मेहनतीचे नाव कमवायचे. पण घरच्यांनी थंड शब्दांनी तिची पंख छाटली. बाई, तू मुलगी आहेस ना, एवढं शिकून काय करणार, शेवटी लग्नच करायचं आहे. नेहा निमूटपणे ते स्वीकारले. घरच्यांच्या निर्णयावर शिकून घेतलं, पदवी घेतली आणि त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं. नवरा चांगला सरकारी नोकरीत होता. संसारात नेहा मन लावून रमली. सासू सासरे नणंद सगळ्यांचं प्रेमानं करणारी ती बाई. पण थोडीशी चूक झाली की टोमणे मिळायचे. दिवसभर घरातच असते, एवढं काय करतेस, इतकंही होत नाही तुझ्याकडून. ती हसत ऐकायची, पण आतून विचार करायची, मी एवढं करत असताना माझ्या कष्टाचं मोल कुठे आहे. आणि मग एक दिवस परिस्थिती बदलली. नवरा मनीष आजारी पडला, नोकरीवर जाऊ शकला नाही, घरात आर्थिक ओढाताण झाली. तेव्हा नेहाला जाणवलं, माझ्याकडे जबाबदाऱ्या आहेत पण आर्थिक सामर्थ्य नाही. ती ठरवून बसली, आता मी बदल घडवणार. नेहाला शिकवण्याची आवड होती. तिने यूट्यूब, ऑनलाईन कोर्सेस, पुस्तक यांच्यामार्फत नवीन कौशल्य शिकली आणि सुरू केलं स्वतःचा ऑनलाईन क्लास. तिने कोर्सेस अशी बनवली की प्रत्येक विद्यार्थ्याला सवडीनुसार शिकता येईल. अत्यंत माफक फी पण दर्जेदार शिक्षण. गरीब मुलांनाही संधी मिळावी हे तिचं ध्येय होतं. थोड्या काळात तिचे क्लासेस लोकप्रिय झाले. ती नेहा मॅम म्हणून ओळखली जाऊ लागली. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली. आज ती अभिमानाने म्हणते, गृहिणी म्हणजे फक्त स्वयंपाक आणि मुलांचं संगोपन नव्हे, ती एक शक्ती आहे जी स्वतःचं आणि घराचं भवितव्य घडवू शकते. आणि मग नेहा प्रत्येक स्त्रीला सांगते, आपण स्त्रिया कुटुंबासाठी, समाजासाठी, करिअरसाठी खूप काही देतो, पण जेव्हा पैशांचा विषय येतो तेव्हा आपण गप्प का बसतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही, तो आत्मसन्मान आहे. स्वतःच्या कष्टाने पैसा मिळवणं म्हणजे स्वतःच्या निर्णयावर स्वातंत्र्य मिळवणं. स्वतःच्या कष्टाने पैसा मिळवणं म्हणजे स्वतःच्या निर्णयावर स्वातंत्र्य मिळवणं. स्वतःच्या मेहनतीतून आलेला पैसा आपल्याला कुणाकडे हात पसरवण्याची गरज नसल्याचा आत्मविश्वास देतो. स्वावलंबन म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, तो म्हणजे मनाची शांती, स्वतःचं अस्तित्व, सामर्थ्य. म्हणूनच आजच ठरवा, मी विजेती होणारच. घराची, समाजाची आणि सर्व महत्त्वाच्या आयुष्याची. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये.